संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताच्या अंतकरणातील भक्ताविषयी असलेलं प्रेम प्रगट करतात। विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्त वत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीरायाच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी प्राप्तस्मरणीय सद्गुरु वैकुंठवासी जोग महाराज यांच्या अनुकंपेने परमपूज्य परमश्रद्धेय प्राप्तस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरु वेदांताचार्य नारायण महाराज यांच्या कृपेने परमपूज्य परमश्रद्धेय प्राप्तस्मरणीय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय महंत आदिनाथ महाराज शास्त्रीजी यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने परमपूज्य परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण या गावचे सुपुत्र विष्णू महाराज लिंबोडीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समापन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव, या महोत्सवातील आजच्या 6व्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा या लिंबोडी या गावातील सर्व ग्रामस्थांच्या भजनी मंडळीच्या तरुण मंडळीच्या द्वारा आजच्या या सेवेचं सौभाग्य आपणा सर्वांचे मार्गदर्शक श्रद्धास्थान वारकरी संप्रदायातलं एक अत्यंत प्रेमळ आणि सोज्वळ मनाचं व्यक्तिमत्व महंत परमपूज्य आदिनाथ महाराज शास्त्रीजी यांच्या आदेशातून या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे। संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या 1.5 तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल मोठ्या श्रद्धेने अत्यंत उत्साहाने भावपूर्ण हृदयाने आपण हा महोत्सव या ठिकाणी संपन्न करत आहात। आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे, अनादी कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती तृप्त व्हावी, देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू कमी व्हावं। शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया, भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी। स्वप्नात का होईना येऊन प्रभूने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा, याच अपेक्षेने आपण सर्वजण या धर्म मंडपामध्ये उपस्थित आहात। मी आपल्या सर्वांच्या चरणकमली अंतःकरणपूर्वक वंदन करतो, नतमस्तक होतो। वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू
महाराज मंडळी या ठिकाणी टाळे घेऊन उभे आहेत. परिसरातील गावातील टाळकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व टाळकऱ्यांच्या, महाराज मंडळींच्या आणि अत्यंत दर्जेदार गोड असे मृदंगाचार्य इथं उपलब्ध आहेत. त्यांच्याही चरणी मी वंदन करतो, नतमस्तक होतो आणि आपल्या नियोजित वेळेमध्ये आपण हे चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. माझी आलेल्या सर्व ग्रामस्थांना, विशेष करून माझ्या उजव्या बाजूला असलेल्या सर्व तरुणांना माझी कळकळीची, नम्रतेची विनंती आहे. 9 वाजण्याच्या पुढे जर मी गेलो तर गोंधळ करणं ही तुमचं कर्तव्य आहे. पण 9 वाजेपर्यंत मला दिलेली हक्काची वेळ आहे आणि म्हणून तोपर्यंत आपण थोडं शांततेचं सहकार्य करा. तुम्ही कीर्तनाला आलात, कीर्तनाच्या मंडपामध्ये येऊन बसलात, त्याबद्दल प्रथमतः मी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. मी तुमचं अभिनंदन करतो. कारण असं आहे की खरं म्हणजे कीर्तन या माझ्या उजव्या बाजूला बसलेली इकडची आणि ते मागं उभा राहिलेली, खरं म्हणजे या लोकांनी कीर्तन ऐकलं पाहिजे आणि विशेष म्हणजे त्याने माझ्या पुढे येऊन बसून कीर्तन ऐकलं पाहिजे. बहुतेक माझा अंदाज आहे हे जुने लोक तुम्हाला बहुतेक आत येऊ देत नाहीत का काय, असा अंदाज दिसतो. ते तिकडं हात वर करायला लागले, असंच आहे म्हणते. तसं काय तुम्ही माझ्यावर नाराज होऊ नका, कारण आता इथं बसायला जागेचीच अडचण आहे आणि वयोवृद्ध माणसाला, थकलेल्या माणसाला पुढे व्यवस्थित बसायला जागा दिली पाहिजे. म्हणून आमच्या या तरुण मुलाने आपलं मन मोठं केलं आणि बिचारे ते असे दूर असे लांब बसलेले आहेत. असू द्या, म्हातारी माणसं आहेत, आपली वडीलधारी माणसं आहेत, वडील आहेत, चुलते आहेत, आजोबा आहेत, त्यांना जागा देऊया, आपण थोडं मागे थांबूया. मी तुमचं अभिनंदन करेल, कारण कीर्तन हे तुम्ही ऐकलं पाहिजे. याच वयात कीर्तन ऐकलं पाहिजे, हेच वय कीर्तन ऐकण्याचं हे लक्षात ठेवा. माझ्या पुढे येऊन बसलेल्या माझ्या वडीलधाऱ्या माणसांना, माझ्या वडिलासारखे, चुलत्यासारखे लोक इथं, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही कीर्तन ऐकायला आलात त्याबद्दल तर मी तुमचा आभारीच आहे. पण तुमचा 22-25 वर्ष वयाचा, 17-18 वर्ष वयाचा नातू कीर्तनाला आला का नाही याचीही तुम्ही काळजी घेणं फार गरजेचं आहे, फार आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. कारण आपल्या पाठीमागं गाठेवरचं भजन, पहाटे 4 ते 6चा काकडा, हरिपाठ, कीर्तनाला टाळ घेऊन उभा राहून साथ करणं, हे आपल्यानंतर कोण करेल आपल्या गावात? आणि याची खबरदारी, जबाबदारी ज्येष्ठ श्रेष्ठ जुन्या लोकांनी घेतलेच पाहिजे आणि तरुणांना पुढे आणलंच पाहिजे. ही तुमची आवश्यकता आहे, ही तुमची जबाबदारी आहे. माझा अंदाज असा आहे, मगाशी ते विठ्ठल विठ्ठल चालू असताना मी अशी टाळी वाजवली, म्हणजे खुणवला टाळकऱ्यांना टाळ मोठ्याने वाजवा. आता काय करावं, 7-8च लोक टाळ घेऊन उभा आहेत, आता काय करावं? मला वाटलं होतं की तुकोबारायानंतर माझा नंबर लागतो का काय, 14 टाळकऱ्यात कीर्तन करायचा, पण 14 बी नाही तिथे. आणि मला वाटतं याच्यातले अर्धे लोक बाहेर गावचे असतील असा अंदाज आहे. या उभा सगळेच बाहेर गावचे. वा वा, काय लिंबोडीचं वैभव आहे. माझी कळकळीची विनंती आहे, हे प्रकरण हसून सोडून देण्यासारखं नाही आणि याला तुम्ही लोक जबाबदार आहे. मी स्पष्ट बोलणार बोय, फार तर मला पुढच्या वर्षी तुम्ही बोलवणार नाहीत, याच्यापेक्षा माझं नुकसान जास्त काय होत नाही. पण माझी कळकळीची विनंती आहे मायबाप, तुम्ही जर डॉक्टर असाल तर तुम्ही काळजी घेता का नाही, आपलं पोरगं डॉक्टर झालं पाहिजे, घेतो का नाही माणूस? एखादा शिक्षक असेल तो काळजी काय घेतो, आपला मुलगा शिक्षक झाला पाहिजे. वकील असेल तो काळजी काय घेतो, आपला मुलगा वकील झाला पाहिजे. हे जर सगळे लोक ही काळजी घेत असतील, आपली परंपरा आपल्या पुढे आपल्या पोरानं चालवली पाहिजे, तर मग तुम्ही लोक, माळकरी लोक, भजनी लोक, आपल्या मागे आपल्या पोराने भजन चांगलं केलं पाहिजे याची काळजी तुम्ही का घेत नाही? याचा अर्थ आपण कमी पडतोय. माझी हात जोडून
कळकळीची विनंती आहे, प्रेमाची विनंती आहे. या लिंबोडी गावातली तरुणी पोरं एवढी चांगली आहेत, महाराष्ट्रात यांची इतकी चांगली मुलं कुठेच नाहीत. इतकी चांगली पोरं आहेत, एवढी चांगली मुलं आहेत, काही अडचण नाही. आणि म्हणून आपण त्यांना थोडं मार्गदर्शन करा. ते कसे टाळ घेऊन उभा राहतील, ते कसे कीर्तनकाराच्या पुढे येऊन बसतील, याची थोडी दखल घ्या. कारण ही तरुणाची शक्ती आपल्याला ऐका ऐका थोडं ताई माई ऐका, लक्ष द्या, लक्ष द्या, बोलू नका, बोलू नका, लक्ष द्या. तर ही तरुण शक्ती इकडं आली पाहिजे, ते आपल्यात प्रवेशित झाले पाहिजेत आणि त्यांनी ही संप्रदायाची धुरा अंगावर घेतली पाहिजे. हे अत्यंत गरजेची आणि महत्वाची गोष्ट आहे. जागेच्या अभावामुळे ते दूर बसलेले आहेत, तरी सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करतो. पाऊस असताना, चिखल खाली असताना माझ्या काही माता भगिनी खाली चिखल आहे, ओला आहे, तरी बिचाऱ्या त्याच्यामध्ये येऊन बसलेले आहेत. मी त्यांचं मनापासून दर्शन घेतो, त्यांचं अभिनंदन करतो, तुमचं सगळ्याचं अभिनंदन करतो. चांगलं लक्ष द्या, विक्षेप अजिबात करू नका. आता अजिबात एकमेकाशी बोलू नका. कीर्तनाची अति महत्वाची वेळ वाया जाऊ देऊ नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे. सेवेकरता घेतलेला अभंग तुकोबारा यांचा आहे आणि महाराज या अभंगातून भगवंताच्या अंतःकरणातील भक्ताविषयी ऐका असलेलं प्रेम व्यक्त करतात. भगवंताच्या अंतःकरणात भक्ताविषयी प्रेम आहे, भक्ताच्या अंतःकरणात देवाविषयी प्रेम आहे आणि तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात आपल्या कुटुंबाविषयी प्रेम असतं. जरा ऐका, लक्ष द्या. साधूच्या भक्ताच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय सच्चिदानंद परमात्मा आहे आणि तुमच्या माझ्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय असत जड दुःख रूप असलेला संसार आहे. माझ्याकडेच बघायचं, आता इकडे लक्ष द्या, ऐका. साधूच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय अविनाशी परमात्मा आहे आणि तुमच्या माझ्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय नाशिवंत असलेला संसार आहे. लक्ष द्या. साधूच्याही अंतःकरणामध्ये काय आहे? प्रेम आहे. साधूच्या अंतःकरणात काय आहे? प्रेम आहे. आणि तुम्हा आम्हा सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा काय आहे? प्रेम आहे. तर लक्ष द्या, ऐका ऐका, लक्ष द्या, लक्ष द्या. प्रेमाच्या मोबदल्यात साधूच्या जीवनामध्ये सुखाची अनुभूती येते आणि प्रेमाच्याच मोबदल्यात तुमच्या आणि माझ्या जीवनात दुःखाची अनुभूती येते. थोडं सोपं करतो अजून. आपलं माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रेम असावं का नसावं? सोपं बोल. असावं. आणि मी नसावं म्हटल्यानं तुम्ही थोडं सोडून देणार. असावं, काय अडचण नाही. फक्त उत्तर नीट ऐका पुढचं. माणसाच्या अंतःकरणात प्रेम जरूर असावं, पण अंतःकरणातील प्रेमाचा विषय नसावा, देव असावा. हा बदल केला पाहिजे. हा बदल महत्वाचा आहे. जरा लक्ष द्या. आपलं एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या पदार्थावर काय असतं? प्रेम असतं. आणि मग सांगा बघू, एखाद्या वस्तूवर, व्यक्तीवर किंवा पदार्थावर प्रेम केल्यानंतर कालांतराने आपल्या पदरात सुख पडतं का दुःख पडतं? त्या प्रेमाच्या मोबदल्यात दुःख पडतं. मला वाटतं वय वर्ष 60 ते वय वर्ष 70 या वयोगटातली जर आपण माणसं एकत्र बोलावली, कीर्तन संपल्यानंतर त्यांचं 1 तासाचं संमेलन घेतलं आणि त्यांना विचारलं, सांगा आतापर्यंतचा तुमचा 60 वर्षाचा अनुभव काय?
तर मला वाटतं ही सगळी माणसं एका स्वरात आणि एका आवाजात उत्तर देतील. काय उत्तर देतील? या सगळ्या माणसाचं पहिलं वाक्य हे असेल, कोणतं? काय खरं. पहिलं वाक्य असेल. दुसरं वाक्य काय असेल? दुसरं वाक्य हे असेल, महाराज या दुनियात कुणी. अरे म्हणजे तुमची ना आमची वाक्य सारखीच आहे. आणि मला वाटतं एवढं उत्तर देऊन सुद्धा माणूस कीर्तन कधी संपेल आणि घरी कधी जाईल याची घाई केल्याशिवाय. जरा चांगलं आहे का, लक्ष देऊन आहे का. म्हणजे प्रेमाच्या मोबदल्यात तुम्हाला आणि मला कालांतराने फक्त काय मिळतंय? दुःखच. आता साधूला विचारा, संतांना विचारा, प्रेमाच्या मोबदल्यात तुम्हाला काय मिळतंय? त्यांनी उत्तर दिले, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, लक्ष द्या. ऐका हो, ऐका हो, ऐका. शांत बस. प्रेमाच्या मोबदल्यात सुख मिळतं हा अनुभव कोणाचा? संतांचा. आणि प्रेमाच्याच मोबदल्यात दुःख मिळतं हा अनुभव कोणाचा? आपला. मग आता ऐका, मग नक्की प्रेम सुख देतं का दुःख देतं? तर त्याचं उत्तर असं आहे, प्रेमाचा विषय काय आहे याच्यावर सुख किंवा दुःख अवलंबून आहे. म्हणून प्रेमाचा विषय विषय नसावा, देव असावा. शब्द स्पर्श रूप रस गंध हा प्रेमाचा विषय नसावा. प्रेमाचा विषय ऐका परमात्मा असावा. सोपं करतो अगदी. साधू आहे, साधू. साधूला घर, ऐका, साधूला घर असतं का नसतं? साधूला असतं घर, असतं. आणि संसारिक माणसाला घर असतं का नसतं? असतं. मग आता ऐका, जर दोघालाही घर आहे तर एकाला साधू म्हणायचं आणि एकाला संसारिक म्हणायचं, असं का? तर त्याचं उत्तर आहे, दोघांच्या घराची संकल्पना भिन्न भिन्न आहे. दोघांच्या घराची जी संकल्पना आहे का त्याच्यात जमीन आसमानाचं काय आहे, अंतर आहे. इतका फरक आहे. सांगतो, विचारा साधूला घर. साधू स्वतःच घर सांगतो, हे विश्वची हे घर निरंजनी आणि वैकुंठ भुवनी ज्ञानदेवा घर चिदानंदी. हे साधूचं घर आहे हो. काय कमाल आहे. आणि आपल्याला विचारा, आपल्याला आपलं घर आपण लगेच म्हणतो मराठवाड्यात. आपण त्यांना विचारलं, 7 जिल्ह्यानं एकत्र झालेला तो मराठवाडा आहे, मराठवाड्यात नेमका कुठं? लगेच म्हणतो बीड जिल्हा. बरोबर आहे, बरोबर आहे. पुन्हा त्यांना विचारलं, बीड जिल्हा काही छोटा आहे का? बीड जिल्ह्यात कुठं? हा लगेच म्हणतो म्हणा की. पुन्हा विचारलं, पण आष्टी तालुका म्हणजे काय? भातोडी कुठं आहे? भातोडी, भातोडीच्या अलीकडे तुमची हद्द आहे ना आष्टी तालुक्याची. काय कमाल आहे. तिथल्या लोकांनी बीड जवळ का नगर जवळ त्यांना कोणी डोकं चाललेलं असेल देव जाणे. त्यांना विचारलं, अहो पण आष्टी तालुक्यात कुठं? पुन्हा मी त्यांना विचारलं, लिंबोडीत कुठं? लिंबोडीत कुठं? तो लगेच म्हणतो 3 नंबर वार्ड.
आहे का 3 नंबर वार्ड? नाहीतर मी 3 नंबर वार्ड म्हणायला जायचो आणि तुमच्यात वार्डच नसायचं. पुन्हा त्यांना विचारलं, अहो 3 नंबर वार्डात कुठं? ते नाही का मंदिराच्या पाठीमागचं? मंदिराच्या मागं कुठं? ते 2 मजली घर. मी पुन्हा विचारलं, त्या 2 मजली घरात तुमचं घर कुठं आहे? तो म्हणतो, खालच्या मजल्यातली कोपऱ्यातली खोली आपली. जरा गांभीर्यानं विचार करा, किती स्वतःच्या घराची संकल्पना आपण संकोचित बनवली हो. अरे अरे अरे, निदान ते 2 मजली घर तरी आपलं म्हणायला पाहिजे. त्याच्यात बी पट्ट्या म्हणतो खालची खोली माझी. चांगला आहे का? जरा साधूच्या घराची संकल्पना व्यापक आहे आणि आपल्या घराची संकल्पना संकोचित आहे. अजून बोलतो, साधूला कुटुंब असतं का नसतं? संसारिक माणसाला कुटुंब असतं का नसतं? असतं. मग दोघात फरक काय? फरक हाच आहे, कुटुंबाची संकल्पना भिन्न भिन्न. विचारा साधूला तुमचं कुटुंब. साधू उत्तर देतात, वसुधैव कुटुंबकम. संपूर्ण वसुधा पृथ्वी हेच त्यांचं काय आहे? आणि आपल्याला विचारलं तर आपण फार तर असं म्हणू, कुटुंब वसुधैव. वाक्य तुम्हाला मोकळं करतो. आपण आपल्या घराची संकल्पना सांगताना काय सांगतो? कुटुंबाची. फार तर आपण डबक्याला समुद्र म्हणतो. ऐका, 2019 चा काळ होता. महिना एप्रिल होता. एप्रिल महिना होता. एका माणसाने दुसऱ्या माणसाला बोलताना असं बोलला तो मनुष्य, अरे तुम्हाला कुठं कुटुंब आहे? तुम्हाला कुठं कुटुंबाच्या जाणीव आहेत? कुटुंबाच्या वेदना आम्हाला आहेत असं म्हणाल. दुसऱ्या दिवशी त्या दुसऱ्या माणसानं उत्तर दिलं, हो कुटुंब आम्हालाही आहे, पण तुमचं कुटुंब वेगळं, माझं कुटुंब वेगळं. अरे तुमचं कुटुंब म्हणजे मुलगी, पुतण्या, नातू एवढेच तुम्हाला कुटुंब आहे. माझं कुटुंब म्हणजे 125 कोटी जनता हेच माझं कुटुंब आहे. दुसऱ्या माणसाने दिलेलं उत्तर आहे. त्या 2 माणसाची नावं काय आहेत? फार जिज्ञासा असेल तर कीर्तन झाल्यावर बेटा खाजगीत सांगेल. आपल्या माणसांना काय कळलं कोण? माझा मुद्दा इतकाच आहे, दोघांच्याही कुटुंबाची संकल्पना मी तुम्हाला मांडली. आता तुम्ही कोणाचं कोणतं कुटुंब लावून द्यायचं? मी का आपल्याशी बोलायला लागलो? थोडक्यात नीट कीर्तन आहे का? कुटुंब दुःख देत नाही, घर दुःख देत नाही. ऐका, घराची अथवा कुटुंबाची तुमची संकल्पना काय आहे ती महत्वाची. जरा लक्ष द्या, लक्ष द्या. या मंडपात कशासाठी यायचंय? या मंडपात संकल्पना बदलण्यासाठी इथं यायचंय. अजून सोपं करू, इथं कशा करता यायचंय? परिस्थिती बदलण्यासाठी इथं यायचं नाही, स्थिती बदलण्यासाठी इथं यायचंय. कशासाठी? विचार बदलण्यासाठी, संकल्पना बदलण्यासाठी, वागण्याची पद्धत बदलण्यासाठी. त्या करता इथं यायचं. मायबाप लक्ष चांगलं असू द्या. वारकरी संप्रदायाचे गुरुजी, अवघ्या वारकरी संप्रदायाचे गुरुवर्य प्रातस्मरणीय शांती ब्रह्म गुरुदेव कुरेकर बाबा, सगळ्याचे गुरुजी. त्यांच्या मुखातलं वाक्य आहे, फार गोड वाक्य आहे. ते असं म्हणतात, साधूच्याही अंतःकरणात मम असतो आणि संसारिक माणसाच्याही अंतःकरणात मम असतो. फरक काय? दोन्हीत फरक आहे. साधूच्या अंतःकरणातला मम व्यापक असतो आणि संसारिकाच्या अंतःकरणातला मम संकोचित असतो, परिच्छिन्न असतो. चांगला आहे का? म्हणजे ममत्व दुःख देत नाही. नीट कीर्तन आहे का? ममत्व दुःख देत नाही. ममत्वाची संकल्पना काय आहे हे महत्वाचं आहे. मुद्द्याकडे लक्ष द्या. म्हणून ऐका, तुम्हाला तुमच्या जीवनात दुःख व्हावं असं वाटतंय का? लवकर बोला. आज दुःख होऊ नये अशी तुमची अपेक्षा आहे का उद्या दुःख होऊ नये अशी अपेक्षा आहे? आज नको, उद्या दुःख, उद्या नको, परवा
वा करेक्ट मांडी घाल बेस्ट छान केव्हा वाचून ऐका ऐका लक्ष द्या म्हणजे तुम्हाला दुःख कधीच होऊ नये असं वाटतंय बरोबर तर मग ऐका तुम्हाला कधीच दुःख होऊ नये तुम्ही शेतकरी असाल उद्योजक असाल नोकरदार असाल व्यापारी असाल गायकवादक कीर्तनकार प्रवचनकार कुणी जे असाल तुम्हाला स्वप्नातही दुःख होऊ नये कधीच तुमच्या जीवनात दुःख येऊ नये असं जर वाटत असेल तर मी आज खास तुमच्यासाठी एक मंत्र सांगणार आहे तेवढा मंत्र तुम्ही तुमच्या जीवनात जर पाळला तर तुम्हाला स्वप्नातही दुःख होणार नाही खरं सांगा इतकी चांगली ऑफर आतापर्यंत तुम्हाला कोणीतरी दिली होती इतकी कीर्तन ऐकली असतील आतापर्यंत आणि मी काय म्हणायला लागलोय मी सांगतोय एवढा मंत्र जर तुम्ही तुमच्या जीवनात पाळला लक्षात ठेवा तर तुम्हाला बाकी काहीही करायची गरज नाही गळ्यात तुळशीची माळ नाही घातली तरी चालेल आळंदी पंढरी देहूची वारी नाही केली तरी चालेल भजन कीर्तन प्रवचन नाही ऐकलं तरी चालेल याचा अर्थ माझी एवढीच क्लिप व्हायरल करू नका एखादा एवढंच टेप करीन एवढंच व्हायरल करीन आमका बुवा म्हणत होता नाही कीर्तन भजन ऐकलं तरी चालेल नाही वारी केली तरी चालेल हे मागचं पुढचं तोडू नका नीटनेटकं व्यवस्थित जोडा समजा लक्ष द्या हे तुम्ही काहीही नाही केलं तरी एखाद्या वेळेस चालेल फक्त मी सांगतो एवढा मंत्र जीवनात पाळा स्वप्नात सुद्धा दुखावणार नाही खरं सांगा आतापर्यंत इतकं चांगलं कीर्तन कुणीतरी केलं का खरं सांगा काय योजना आहे आपली काय पॉलिसी आहे केबीसी काय माहिती केबीसी माहित नाही लक्ष द्या तर आता ठरलं काय ठरलं स्वप्नातही दुःख होऊ नये असं वाटत असेल तर मी सांगतो एवढा मंत्र काय करायचा पाळायचा आणि समजा तेवढा मंत्र पाळून तुम्हाला जर दुःख झालं तर मी कीर्तन करायचं त्याच क्षणापासून सोडून देतो जाहीर मग सांगू मंत्र कागद असेल पेन असेल तर लिहून घ्या बस तेवढाच मंत्र जीवनात पाळा बाकी काही करायची गरज नाही तुम्हाला सांगू का ऐका मग ऐका या जगामध्ये वागत असताना असं वागा आता पुढं मंत्राची महत्वाची अक्षर सुरू होणार आहे ती दुहेरी अवतरण चिन्हात लिहा दुहेरी अवतरण चिन्ह कळत आता लिहा या जगामध्ये वागत असताना असं वागा या जगात आपलं कोणीच नाही असं समजून वागा मंत्र संपला तर चला आता लक्ष द्या लगेच लक्ष द्या चला लक्ष द्या तर लक्ष द्या हा मंत्र तुम्हाला पाळायला जमेल का आणि ऐका ना बोलू नका फक्त शांत बसत जा लगेच म्हणजे हा मंत्र तुम्हाला जमेल का नाही जमेल आणि तुम्हाला जमल असं सांगायला मला तरी काही वेळ लागेल नीट ऐका लोक म्हणतील महाराज आम्ही खूप आशेला लागलो आम्हाला वाटत होतं नक्कीच विस्तारात नंबर लागेल पण आता तो मिली विस्तार आहे काय करावं ऑफर तर फार चांगली होती फायदा तर लईच होणार होता पण मंत्र फारच गुंतागुंतीच आहे नाही जमणार ठीक आहे जाऊ द्या तुम्ही माझ्या प्रेमाची माणसं 9 ते 11ची वेळ असताना सुद्धा बरोबर आहे तुम्ही आज 7 ते 9 करता माझ्या करता तयार झाला
म्हणजे तुम्ही माझ्यावर खरं प्रेम करणारी माणसं, बरोबर? तर चला, तुमच्यासाठी मी सुद्धा वा आणि म्हणून ऐका ऐका ऐका, म्हणून मी सुद्धा शिल्लक मागं काही ठेवत नाही, हातचा अजिबात ठेवत नाही. तुमच्यासाठी हा मंत्र जमत नसेल तर त्याला एक पर्याय म्हणून दुसरा मंत्र सांगतो. जाऊ द्या, घ्या. हे लक्षात ठेवा, फक्त हे लिंबोडीकरांनी बाहेरच्या गावात कोणाला सांगा. ऐका, मंत्र ऐकून घ्या. पहिला मंत्र काय सांगितलं? झोपले. या जगात आपलं कोणीच नाही असं समजून वागायचं. पण हा मंत्र तर तुम्हाला शक्य नाही, अवघड आहे. तर तुमच्यासाठी आता दुसरा मंत्र सांगतो, घ्या लिहून. दुसरा सांगतो, या जगामध्ये वागत असताना असं वागायचं. आता सुरू झाला मंत्र बघा. हे सगळं जग आपलंच आहे असं समजून वागायचं. मंत्र संपला. आता हे जमलं का नाही? हे जमलं का नाही? जमलं का नाही? हे जमलं का नाही? ठीक आहे, ऐका. तर आता हे 1 2 3 4 सगळे म्हटले जमल. तर तुम्ही आता काय करा, सगळेजण तुमच्या नावावरची एकच एकर जमीन माझ्या नावानं करून टाका. नाही, आता हे बघा, हे सगळं जग कुणाचं आहे? मग मी लोकांचं झालो का? मी तुमचंच ना. मग एक एकर जमीन माझ्या नावावर करायला काय अडचण आहे? तर असं आहे, तुमची कीर्तनापुरतं सुद्धा होय म्हणायची ताकद. याचा अर्थ असा आहे, हे सगळं जग आपलंच आहे, हाही मंत्र तुम्हाला. आणि मग पुढचं कीर्तन आहे का? हे दोन्ही मंत्र जर तुम्हाला जमतच नसतील तर कितीही कीर्तन आहे का, दुःख जाणार. विचारा तुकोबाराय सांगतात, हे दोन्ही मंत्र महाराजांनी आपल्या जीवनात पाळलेले आहेत. महाराजांना विचारा, या जगात तुमचं कोणी आहे का? महाराज म्हणतात, छे आपुले कोणीच नव्हते निश्चय चित्ती दृढ झाला. चरण फार गोड आहे. बैसता संताचे संगती कळो आले कमळापती. या चरणाचे 2 अर्थ आहेत. पहिला अर्थ हा आहे, संताचे संगती बैसता कमळापती कळो आले, म्हणजे संताच्या संगतीत बसल्यावर देव कळाला, हा अर्थ. आणि या चरणाचा दुसरा अर्थ आहे, हे कमळापती संताचे संगती बैसता आपले कोणीच नव्हती कळो आले. 2 अर्थ. मुद्दा माझा इतकाच आहे, या जगात आपलं कोणीच नाही, याही सिद्धांतावर संतांचं जीवन आहे. आणि समजा संतांना विचारलं, हे सगळं जग, तुकोबाराय सांगतात, हे सगळं जग आपलंच आहे. जगदाकारी झाली सत्ता, महाराजांच्या जीवनात आहेत. आपण दोन्हीही पाळू शकत. लक्ष द्या. थोडक्यात आतापर्यंतच्या बोलण्याचा अर्थ इतकाच आहे, प्रेमाची
घराची कुटुंबाची संकल्पना बदलली पाहिजे, ती महत्वाची आहे. तर लक्ष द्या, साधूच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय देव, तुमच्या माझ्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय संसार, आणि देवाच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय कोण आहे? भक्त. किती भक्त आवडतात भगवंताला? भक्त किती आवडतात? पहिल्याच अध्यायामध्ये ज्ञानोबाराय बोलतात, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. ऐका, ज्ञानोबाराय बोलतात, भगवान सांगतात किती प्रेम आहे अर्जुनाचं, अद्भुत. लक्ष द्या, भगवंताच्या अंतःकरणामध्ये भक्ताविषयी प्रेम किती आहे? अद्भुत. अद्भुत शब्दाचा अर्थ आहे ज्या बोलण्यावर, ज्या सांगण्यावर माणसाचा सहजासहजी विश्वासच बसत नाही, असलं बोलणं त्याला म्हणायचं अद्भुत. अद्भुत. कोरोनामध्ये बरीच शहरातली माणसं खेड्यात आली आणि 25-25 वर्षांनी त्या मित्रांच्या भेटी झाल्या आणि बोलायला लागली. त्या मुंबईचा जो मित्र आला गावामध्ये लिंबोडीत, त्यानं त्याच्या बालमित्राला विचारलं, त्या काळातला त्याचा मित्र, त्याला विचारलं तू काय करतो? त्याने सांगितलं मी शेती करतो. शेती करतो? कसली शेती करतो? बागायती शेती करतो. कशाचा बाग आहे? भोपळ्याचा बाग आहे. भोपळ्याचा बाग. केवढे आहेत भोपळे? खूपच मोठे. आता भोपळा साधारणपणे केवढा असतो? भोपळा काय कमाल आहे तुमची? अरे अरे शानी माणसं बोलली की काय कमाल आहे तुमची? भोपळा केवढा असतो म्हणतोय तर मी काय विकत देत नाही, तुम्ही घ्यायचं नाही काय नाही. भोपळा केवढा असतो माऊली? भोपळा भोपळा असं म्हणा की काय ते असं एवढा. त्याने सांगितलं छे छे, अमेरिकेहून खत आणून टाकलंय म्हणलं, अमेरिकेहून. खूपच मोठे. त्याच्यापेक्षा किती मोठा असं? आता सांगितलं होतं त्याच्यापेक्षा किती मोठं? उगा अंदाजे दाखवा की मला असं एवढाच आणि एवढाच. त्याने सांगितलं छे छे, खूपच त्याला चांगली फवारणी केली म्हटलं, त्याच्यापेक्षा खूपच मोठे. तेवढा असं असं एवढाच. त्याने सांगितलं खूपच मोठे. अरे पण किती मोठे सांग म्हणे. संवाद होत आले किती मोठे. त्याने सांगितलं एका 407 टेम्पोत एकच बसल म्हणे. आता खरं सांगा, एवढा कुठं भोपळा असतोय का माऊली? बोलायलाच लागला आता काय. ऐका, त्यालाही ऐकून ऐकून कंटाळला. त्याने तू काय करतो म्हटलं? आपण मुंबईला. हो काय कंपनी आहे म्हणला. कंपनी? स्वतःची कंपनी आहे ना? कशाची कंपनी आहे? भांड्याची कंपनी आहे. भांड्याचा कारखाना आहे म्हणला. अरे बापरे, कसली भांडी? किती मोठी पातेले. आता पातेला असून असून 10 पायऱ्याचं, 20 पायऱ्याचं, त्यापेक्षा अजून जास्त म्हणलं तर 40 पायऱ्याचं. 40 पायऱ्याचं पातेलं असतं. अशी त्याने सांगितलं नाही नाही. तो म्हटला असलं पातेल आहे म्हटला, त्या एका पातेल्यात 500 कामगार त्या पातेल्यात आत बसतात आणि आत बसून ते पातेल असं तयार करतात. एवढं हो एवढं मोठं पातेल आहे. कशा करताय म्हटलं एवढं मोठं पातेल? ते काय म्हटलं तुझं भोपळा शिजवाय. अद्भुत बोललाय. अद्भुत काय त्याच्यात? एक जण म्हटलं हे बघ हे घड्याळ बघितलं का? घड्याळ म्हणलं बघितलं. हे घड्याळ 12 वर्ष विहिरीत तळाला होतं. तळाला 12 वर्षानंतर विहिरीतून काढलं तळातून, तर जसच्या तसं चालू. हे कीर्तनातलं ऐकून तुम्ही तुमची घड्याळ हौदात टाकू नका. ऐका, तर दुसरा म्हटलं अरे तुझं काय विशेष आहे? पट्ट्याचा तर बाप 12 वर्ष विहिरीत तळाला होता म्हटलं. 12 वर्ष? हो हो 12 वर्ष. काय करत होता? काय नाही म्हटलं, तुझ्या घड्याळाला चावी देतो. त्याच्याशिवाय घड्याळ कसं चालू आहे? आता ऐका, हे आता जे मी सांगितलं का, हे 2 दृष्टांत, हे
कीर्तनातलं आजच्या अजिबात महत्वाचं नाही. आणि मला वाटतं यांच्या एवढंच ध्यानात राहतं का काय? लक्षात ठेवा. मुद्दा मला इतका द्यायचा आहे, हे दोघांचंही बोलणं अद्भुत आहे. म्हणजे ज्या सांगण्यावर माणसाचा सहजासहजी विश्वासच बसत नाही असं बोलणं त्याला अद्भुत म्हणायचं. आणि तसं भगवंताचं भक्तावर अर्जुनावर प्रेम कसं आहे? अद्भुत. सारथ्यपण पार्थाचे करीत असे. लक्ष द्या. अरे बोलू नका रे दादा, बोलू नका. लक्ष द्या, लक्ष द्या. केवढं प्रेम हो. सारथ्यपण, सारथ्याचं काम करावं देवाने. काय कमाल आहे, काय कमाल आहे. सारथ्याचं काम करावं. काय दुसरी नोकरी लागत नव्हती देवाने. नोकरीच नसती केली तर काय खायची पंचायत होती का देवाची? काय अडचण होती काय? देवा घरी न मिळेचे अन्न, मागे भाजीपाला द्रौपदीशी. काय अडचण होती सांगा? हे काम. एवढंच नाही, देवाने घोड्याचा खरारा देवाने करायचा, घोड्याच्या जखमा देवाने पुसायचे, रथ देवाने सजवायचा, रथ देवाने जुंपायचा, अर्जुनाच्या शिविकेच्या समोर रथ आणून उभा करायचा, अर्जुनाच्या शिविकेच्या समोर जायचं, दोन्ही हात जोडून उभं राहायचं. कुणी? देवाने, कृष्ण कन्हैयाने. आणि अर्जुनाला म्हणायचं, स्वामी चला रथ तयार आहे. मग अर्जुनरावाने उठायचं, रथाच्या जवळ यायचं, जोड्या सहित एक पाय देवाच्या मांडीवर ठेवायचा, मग दुसरा पाय रथात टाकायचा. तरीही भगवान अर्जुनाला काहीही म्हणत नसायचे. त्याचं कारण आहे, अर्जुनाबद्दल भगवंताच्या अंतःकरणात प्रेम आहे. हो, केवढं प्रेम आहे. जरा ज्ञानेश्वरी वाचा, केवढं प्रेम आहे. भगवान सांगतात, एरवी मी विदेही आहे, पण माझ्या भक्ताला आलिंगन द्यावं असं मला वाटलं, आणि म्हणून मी देह घेऊन आलो. तया संगाचे सुरवाडे मज विदेहा, देह धरणे घडे किंबहुना वडे निरूपम. भगवान सांगतात, एरवी मी अचक्षु आहे, मला डोळे नाहीत, पण माझ्या भक्ताला पाहावं हे डोहळ मला लागलं, आणि म्हणून मी डोळे घेऊन आलो. तो पाहावा हे डोहळे म्हणून अचक्षुषी मज डोळे, हातीचे नीलीला कमळे पुजूतया ते. भगवान सांगतात, एरवी मला दोनच भुजे आहेत, पण भक्ताला लिंगन देण्यासाठी दोवरी दोन्ही भुजालो घेऊन आलिंगावया लागुनी तयाचे अंग. ऐका, चांगलं ऐका. केवढं प्रेम हो, केवढं प्रेम हो भक्ताविषयी, अर्जुनाविषयी, देवाच्या अंतःकरणात. जरा ऐका. जी गोष्ट देवाने आपल्या आईला सांगितली नाही, वडिलाला सांगितली नाही, भावाला सांगितली नाही, ती गुह्य गोष्ट भगवंताने अर्जुनाला सांगितली. जेन संगेची पितया वसुदेवाशी, जेन संगेची माता देवकीशी, जेन संगेची बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. शहाणी माणसं जरा चांगलं लक्ष द्या. आईला, वडिलाला आणि भावाला न सांगण्यासारखी गुह्य गोष्ट काय असेल? किती गोष्ट देवाने कुणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. तर ऐका, ती गुह्य गोष्ट काय असेल? ती गुह्य गोष्ट मी तुम्हाला सांगणार नाही. का सांगणार नाही? अहो, जी गोष्ट आईला, वडिलाला, भावाला सांगण्यासारखी नाही, ती गोष्ट मी तुम्हाला. लोक म्हणतील, मग आमची तारीख घेतली कशाला? तारीख कशाला घेतली? पण खरंच सांगतो, ती गोष्ट कशी आहे? गुह्य. आणि मग गुह्य गोष्ट मी लाऊड स्पीकरवर कशी काय सांगू? लोक म्हणतील, महाराज काही बी झालं तरी चालेल, पण आम्हाला ती गोष्ट तुम्ही काय करा. पण खरंच सांगतो, मी ती सांगून तुम्ही ती ऐकून. मला वाटतं आता तर लोक म्हणतील, महाराज काही बी झालं तरी चालेल,
लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, सांगण्यासारखी गोष्ट नाही, तुम्ही सुद्धा ऐकण्यासारखी गोष्ट नाही. पण आता तुमची तारीख जिंकलेली असल्यामुळे सांगावंच लागेल. ठीक आहे, सांगतो, पण जबाबदारी तुम्ही घेता का? ठीक आहे, मला व्यवस्थित वाटत लावचाल ना? ठीक आहे, मग सांगतो, सांगतो. ऐका ऐका, खरं म्हणजे सांगण्यासारखं नाही. ऐका, आईला, वडिलाला आणि भावाला न सांगण्यासारखी गुह्य गोष्ट भगवंताने अर्जुनाला सांगितली. काय ती गुह्य गोष्ट असेल? कारण तितकी उत्सुकता ताणली गेली पाहिजे. आता सगळेजण वाट बघते, आपल्याला फोन येतोय का, आपल्याला फोन येतोय का, फोन चालू आहे विस्तारासाठी. ऐका, स्वतःची सख्खी बहीण कशी पळवून न्यायची ही गुह्य गोष्ट भगवंताने अर्जुनाला सांगितली. आणि आता सांगा, होतं काय सांगायचं? सांगा सांगा, हे ऐकून आता मित्र काय, मी प्रमाणानं बोलणारा माणूस. तुवा संन्यासी होऊन जनी चोरून नेली माझी भगिनी, भरी विकल्पून धरी जे मणी मी तो दोन्ही स्वरूप एक. अर्थात केवढं प्रेम आहे, केवढं प्रेम. लक्षात ठेवा, आतापर्यंतच्या कीर्तनात अजून एक ओळी देतो आठवणी म्हणून. ज्ञानोबाराय बोलतात, या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे निरुपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. लक्ष द्या, आतापर्यंतच्या कीर्तनात तुम्ही काय ऐकलंय? हे ऐकलंय भगवंताचं भक्तावर प्रेम आहे. बरोबर. आता मला उत्तर द्या, मग आपण सगळे जे कीर्तन ऐकायला आलेलो आहोत, हे आपण सगळेच जण देवाचे कोण आहोत? भक्त. वा, आपण देवाचे कोण? देवाचं प्रेम कोणावर आहे? भक्तावर. देवाचं प्रेम कोणावर आहे? भक्तावर. आपण सगळेच कोण आहोत? भक्त. तर मग आपल्यावर देवाचं प्रेम का नाही? असं कधी घडलं का? आपण पंढरपूरला गेल्यानंतर देवाच्या चरणावर मस्तक टेकवल्यानंतर देवानं आपल्या पाठीवरनं हात फिरवला, विचारलं कसं काय चाललंय, पाऊस पाणी बरं आहे का? आपल्या पाठीवर हात पडतो, पण कोणाचा? ते माग उभा राहिलेला यम नसतो का बोलून काढायला? लक्ष द्या, थोडक्या देवाचं प्रेम कोणावर आहे? आपण कोण आहोत? मग आपल्यावर प्रेम का नाही? तर त्याचं उत्तर आहे, देवाचं प्रेम भक्तावर आहे हे बरोबर आहे, पण कोणत्या भक्तावर देवाचं प्रेम आहे? देवाचं प्रेम कोणत्या भक्तावर आहे? त्या भक्ताचं लक्षण, त्या भक्ताची लायकी तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात.
माया संसार माया तयावरी फार लक्ष द्या. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज देव कोणत्या भक्तावर प्रेम करतो त्या भक्ताचं लक्षण त्याची योग्यता पहिल्या चरणात सांगतात. काय लक्षण सांगितलं, योग्यता काय सांगितली, सोडिला संसार ज्याने संसार सोडला, माया माया म्हणजे प्रेम तयावरी फार देव त्याच्यावर फार प्रेम करतो. कोणावर, ज्याने संसार सोडला त्याच्यावर. म्हणजे आपला तर पत्ता कट झाला. काय एका झटक्यात तुकोबराने आपल्याला आऊट केलं. लक्ष द्या जरा, चांगलं लक्ष द्या. ज्याने संसार सोडला देव त्याच्यावर काय करतो, प्रेम करतो. जरा ऐका, या पहिल्या चरणावर 3 प्रश्न आहेत. माझ्याकडे बघा, माझ्याकडे 3 प्रश्न आहेत पहिल्या चरणात. कोणते? पहिला प्रश्न हा आहे, आतापर्यंतच्या कीर्तनात देवानं प्रेम केलंय म्हणून मी तुम्हाला उदाहरण कोणाचं सांगितलंय, अर्जुनाच, बरोबर. तर मग पहिल्या चरणावर हा प्रश्न पहिला आहे, कोणता, अर्जुनाने संसार सोडला होता का? तर मग अर्जुनावर देवानं प्रेम कस काय केलं? आणि अर्जुनावरच जर देवानं प्रेम संसार न सोडता सुद्धा केलं तर तोच देव आमच्यावर प्रेम का करत नाही? म्हणजे देव सुद्धा तोंड बघून गुलाबजामुन वाढते. लक्ष द्याने ऐका, अर्जुनानं संसार सोडला होता का? हे बघा, अर्जुनाला किती बायका होते? अर्जुनाला किती बायका होते म्हणून तुम्ही काय 4-2 कमी अधिक सांगा, काय बिघडते? किती बायका होत्या? कोणीतरी एक बरं जाऊ थांबा, शाळी माणसं बोला, किती बायका? 1, 2, 4 जाऊ द्या, तुमच्यात काही एकमत होणार नाही. आणि नक्की अर्जुनाला किती बायका होत्या हे काही तुम्हाला सांगता येणार? तर मग ऐका, मी सांगतो. अर्जुनाला किती बायका होत्या हे मला सुद्धा सांगते, पण पुढचा ऐका. मला का सांगता येत नाही याचं उत्तर ऐका. अर्जुनाला किती बायका होत्या हे अर्जुनालाच माहित नव्हतं, मला कसं सांगते? आता ऐका, हे अर्जुनालाच माहित नव्हतं, हे मला माहिती आहे. सांगतो कस काय झालं. ते अश्वमेध यज्ञ करण्याकरता शामकर्ण घोडा सोडला होता, बरोबर. आणि घोड्याचं रक्षण करण्याकरता स्वतः भगवान कृष्ण कन्हैया आणि अर्जुनराव होते. घोडा कोणी अडवला की युद्ध करायचं, त्या राजाला जिंकायचं, पुढे चालायचं. असंच एका राजानं घोडा अडवला, युद्ध सुरू झालं. लक्ष द्या, ऐका, युद्ध सुरू झालं, घनघोर युद्ध सुरू झालं. रक्ताच्या थारोळ्यामध्ये तो पडला, तो समोरचा योद्धा, तो शत्रू, तो राजा आता काही क्षणात मरणार. अर्जुनाचं बाण मारणं चालूच आहे. भगवान कृष्ण कन्हैयानं सांगितलं, थांब, लगा बाण मारू नको. म्हणले का? अरे मरण ना ते. अर्जुन म्हणलं, मरू द्या ना. नाही कसं काय, आपला घोडा अडवलाय, आपला शत्रू आहे, मरू द्या ना. देवाने सांगितलं नाही, बाण कर, बाण मारायचं का? मरण ते. लेका मरू देऊ नको. लेका ऐका, म्हणजे तुझं पोरग आहे ते. अर्जुन म्हटलं, माझं पोरग? हो म्हणे, तुझं पोरग. त्याचं नाव होतं बब्रुवान. विचारलं अर्जुनानं, तर माझं पोरग कसं काय? मग कृष्ण कन्हैयानं सांगितलं, तू मागे तीर्थयात्रेला गेला नव्हता का? तिकडच तू एक लग्न केलेलं, दिल्लीला गेलेलं. आमच्या लोकांकडे ऐका,
म्हणजे अर्जुनाला सुद्धा आपला बारदाना किती आहे हे माहिती नव्हतं. मग जर अर्जुनालाच माहित नव्हतं मला कसं काय सांगते. थोडक्यात अर्जुनाने संसार सोडला होता का? बोला नाही. मग देवाने अर्जुनावर प्रेम कस काय केलं? आणि अर्जुनावरच केलं तर तोच देव आमच्यावर प्रेम का करत नाही? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, संसार निर्माण कोणी केलाय? देवाने. आणि मग देवाने निर्माण केलेला संसार सोडायचं आपल्या हातात आहे का? आणि तिसरा प्रश्न, ज्यानं संसार सोडलाय त्याच्यावरच जर देवाला प्रेम करायचं असेल तर देवाने अगोदर संसार निर्माण केलाच कशाला? हे किती प्रश्न आहेत? 3 प्रश्न. जर पुढच्या वर्षी तुम्ही मला बोलवलं तर आपण या प्रश्नाच्या उत्तराचा विचार करूया. सोडीला संसार. तुम्हाला खबर आज सांगत नाही, एकाच कीर्तनात सगळं नसतं कधीच सांगत. तो गारुडी असतो ना, गारुडी खेळ करणारा, तो एका खेळात सगळेच प्रकार कधीच दाखवतो. त्याला माहित आहे एकाच दिवशी सगळं सांगितलं तर उद्या खेळ बघायला कोण यायचं. तुमच्या नाही देण्यात आलं. मग आता हे फिर मी देईन. ऐका, सोडीला संसार माया तयावरी भार. ज्यानं संसार सोडलाय देव त्याच्यावर फार प्रेम करतो. महाराज फार प्रेम करतो, फार प्रेम करतो म्हणजे नक्की देव काय करतो? महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या म्हणजे देव काय करतो? दुःखाच्या वेळेस परमात्मा धावत येतो, सुखाच्या वेळेला परमात्मा बराबरीने चालतो. धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. भक्ताच्या जीवनामध्ये निर्माण होणार दुःख ऐका परमात्मा अंगाने सहन करतो. हे महत्वाचं आहे. अंगे भाविकाचे काज अंगे देव करे. हे अंगे शब्द महत्वाचा आहे. किंवा गवळीयाचे घरी अंगे गाई वळी. हे महत्वाचं आहे. गडी लावून नव्हे, अंगे गाई. हे लक्षात ठेवा. काय आहे हो अर्जुनाचं काय भाग्य आहे हो, काय भाग्य आहे हो, काय भाग्य आहे. ध्वजस्तंभावरी मानरू मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेशी. अर्जुनाचं भाग्य आहे. म्हणजे अर्जुनाचा रथ चालवला कुणी? भगवान कृष्णाने. ऐका, आणि अर्जुनाचा रथ ओढला कुणी?
हुशार पडलो अर्जुनाचा रथ ओढला कोणी घोड्याने चालवला सारथ्याचं काम केलं देवानं मान्य आहे